आबे आणलं ती नाही आले अजून. अगे येतील, नेम नाही चुकायचा. आज जेवणात गोड काय आज? खीर नाही बाई केली यावर्षी. का? माल नाही जमत लतीसारखी खीर. नाही तर काय, मी बी दहायला प्रयत्न केला पण एक तर घट व्हायची नाही तर नुसतं पुळक पाणी. माझ्या लतीसारखी खीर अख्ख्या जगात कोणाला नाही जमत. मग देते की आज करून. लती ना का मशीन मी लावलंय आणि कान तुझ्या वाजत्या. अगं नाही आहेत, मला खरंच लतीचा आवाज आला. आवाज नाही, मी चालेल. हे पाय, अगं लते ये कुठं, तोरण कोण बांधणार? अगं अबे कुठे? अगं आब्याची वाट बघतोय आम्ही गावाची. दरवर्षी तोच बांधतो ना तोरण. ए लते, आबे येणार आहे ना? त्याला जरा काम आहे. आता तोरण बांधायला किती वेळ लागतो असा? आजी मी आहे ना, पण आबे कुठे? तो येईल नंतर. पहिल्यांदाच झालं बाई असं. नाही तर काय, आम्हाला वाटलं तुम्ही जोडीने याल. ए गब्दुल्ले, सगळं ठीक आहे ना? हा हा, सगळं ठीक आहे. चला मी तोरण बांधून घेते पटकन. हाय गाय. अगं सगळं ठीक आहे, तुम्ही तुमची कामं करा, मी तोरण बांधून घेते. मला जमल. आव तुम्ही जर पूजेचं बघता का? हा बघतो ना, आलो काय. रती तू तोरण लाव, मी जरा आत लावरून येते. हा. म्हणून पाय फिटनेस. तू पडत होता ते? ए तोल गेला होता माझा. हा, तुझा तो तोल आणि दुसऱ्याचा? हे शब्दाला शब्द कायला वाढवते का तू? तू कायला आला इथं? तुझ्यासाठी नाही, बापूंसाठी आलोय. म्हणलं होतं ना नको येऊ. तुझं कायला ऐकू मी? मला काही गरज नाही तुझी. लय शानीन तू. माझं माझं बांधेन मी. जमल का? हो जमल. नाही, आजच्या दिवसात लागल का तोरण? लागल लागल. पडत होती. धरला होता मी खांबाला. सोडू कस तू? ना सोड, मी नाही पडणार. अरे बाबानो, रोमॅन्स घरी करा. अगं आजी, अगं आताच लग्न झालंय ना त्यांचं.
असंच प्रेम राहू द्या रे बाबांनो. आता कसं मी तर घाबरलो होतो, म्हणलं काय झालं आज. माझा बी जीव टांगणीलाच लागला होता बाई. अगं आहे दरवर्षीचा नियम आहे. लागलं बाया एकदाच तोरण जोडीच्या हातानं. तर मी म्हणलं आब्या कसा आला नाही आज. बापू नेम कसं चुकवीन मी. सरे जा, आब्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. नाही नाही नको मला काही. अभ्या हॅपी दसरा. तुला बी हॅपी दसरा. सोनं आणलं का? नाही ना आता फक्त तोरण बांधायला आलतो. मला काय उठ बस होत नाही. माझं सोनं घेऊन जाय आताच. सुरे जाय सोनं घेऊन ये. आणते. आजी उडबस का बरं होत नाही. पाळायलाच घेऊन जातो तुम्हाला उद्यापासून माया बरोबर. हाय का आता मला इथं उठ बस होईना आणि म्हणे पळायला नेतो. बस का आजी 100 गाठायची ना आपल्याला. मग फिटनेस नको का. वय बाबा पतवंडाचं तोंड पाहिल्याशिवाय मी काय जात नसती वर. ठीक आहे. हा आप्पा बाहेर आहे. बापूंकडेच आहे. हा आहे ना ती पण आहे. आलो आलो. आप्पांचा फोन आहे बोलवले. लते जाबाई बोलावलं असेल तर उगा कामाचं खोळंबा नको नाही का. हा आणि आम्ही सगळे येतोच थोड्या वेळाने. सुखाच राहा बाबा. तुम्ही पण घ्या आजी. येऊ का बोलवले. आत्याबाई काय ग. मी काय म्हणते माझ्या बहिणीला आज येऊ दे का आपल्याकडं. अगं राहू दे की आईकडं, दसरा आहे ना. नाही त्याचं काय झालंय, तिचं भांडण झालंय आईशी. पटत नाहीये दोघींचं. अगं बाई हो का. पण हे मी यात आपली काय चूक आहे बरं. म्हणजे आपण बोलू नंतर. बरं हे मी तुझ्या आगीरदारांची थोरली सून आहेस, तुझ्यावर जबाबदारी आहे बाई. आज दसरा आहे ना, बापूंकडची माणसं येतील बरं इथं, तेव्हा आवर तू सगळं. हा आणि तुझ्या बहिणीला सांग आई वडिलांची सेवा कर म्हणाव. हा मग त्यांचे आशीर्वाद भेटले ना की चांगला नवरा मुलगा पण भेटतोय. हा मी आलेच बरं. हा आवर आवर. त्याचसाठी तर चाललंय सगळं. अरे पुढे कुठे पळतो. तुझी कारभार राहिली की मागे. आता लगीन झालं ना तुझं, मग येऊ दे की का तिला पण सांगते. येईल ना तिची ती. आता एकत्र चालायचं, आयुष्य काढायचंय ना. काय गेलं ते लाजती का काय. आता सावली सारखं उभं राहा बरं कारभाराच्या माग. अजिबात सोडू नको त्याला. असं असू द्या. अरे बेटा घरी चला की. आता नका कांच्याला येतो ना मग सोनं द्यायला. तुम्हाला दोघांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. सुखाने संसार होऊ दे. हॅपी दसरा आब्या. हॅपी दसरा. हॅपी दसरा. आपण आता तुम्हाला काय म्हणायचं, वहिनी का. वहिनी नको म्हणू तिला. हा मग काय म्हणू, मिसेस अभिमन्यू. नाव माहित नाही का तुला तिचं. तुम्ही सांगा मला, मी काय हाक मारू तुम्हाला. दादा, भाऊजी का मिस्टर विकास. विक्याच म्हण. आधी विक्या म्हणायची ना, मग आता कशाला बदलती. मग तुम्ही कायला माझं नाव बदलतो रे. मिसेस अभिमन्यू शोभत नाही आणि ऐकायला गोड बी वाटत नाही. आतापर्यंत लती म्हणत होता ना तू, मग लतीच म्हण. हा चालन. सोनं घ्यायला घरी चला ना. असं रस्त्यात कुठं. आता नग संध्याकाळी येऊ. हा आता जरा काम आहे, संध्याकाळीच येतो. मग जेवायलाच या. चालतंय.
काही गरज नव्हती घरी बोलवायची त्याला. सणाच्या दिवशी मला भांडायचं नाही. जमल का? तू तुझं पाय आणि परत माझ्या बापून पुढं अशी थेर नको. मी हात जोडते तुझ्या पुढं. माझ्या बापूंना हार्टचा प्रॉब्लेम आहे. हा माहिती आहे मला. हे सगळं जे काही चाललंय ना त्यांच्यासाठीच, नाहीतर नाहीतर काय? नाही नाही. आहे सोनं घे, सोन्यासारखी राहा. सुखाचे रा बाबानो. आजी सुखीरा बाळा. थांब. हे तुला, हे तुला, हे तुला आणि हे बी तुला. काय आलं मामी? आप्पांनी बोलवलं. हा, तुला नाही याला. काही झालंय का? नाही नाही, तू चहा कर जाय आपणसाठी. नक्की काही टेन्शनचं नाही ना? नाही अगं, दसऱ्याच्या बद्दल ना जरा बोलायचं होतं यांना. आणि तू चहा करशील ना तर माझ्यासाठी पण थोडा टाक बरं. हा, जाय. काय झालं? शांत राहा तू. जरा जपून बर का. काय सणासुदीला उगा वाद नको. येऊ नये म्हणूनच बोललं पाहिजे ड्युट्यांशी. आहो तो बोलवलं मला? बसा. नाही ठीक आहे. काय झालंय? काय नाही, 2 दिवस झाले थेरा बघतोय मी तुमची. थोबाडावर सारखे 12 वाजलेले असते तुमच्या. सण आहे आज, बापूंकडचे यायचेत. तेव्हा जरा थोबाडावर इस्त्री फिरवा आणि नीट वागा त्यांच्याशी. काय धाड भरलेली नाही हो कोणाला. काय घरात मयत नाही झालेली, तुम्ही अशा सुटकी चेहऱ्याने फिरायला घरात. अहो हे बघा, पूजा बिजा नीट करायची. कधी संपणार आहे तुमचे सणवार? म्हणजे नाही, एकदा काय ऐकलं तुमचं वाढतच चाललंय. थांबणार आहे कधी का नाही? चिडतो काय आला तू? नाही नाही, बोलू दे त्यांना. जी काय मनात गरळ असं नसं ना सगळी वकून टाकू दे. अहो नको नको, आम्ही ऐकणार आहे बाबा. हो, एवढं बापा पुता करायची काही गरज नाहीये. लग्न केलंय ना तर कर्तव्य पण करायलाच पाहिजे. अरे जबाबदारीची जाणीव कधी यायची तुम्हाला? हे ज्याचं त्याचं ज्याला त्याला कळलंच पाहिजे. कुठवर आम्ही शिकवायचं तुम्हाला? लोकांची लेक आपल्या घरात आलेली आहे तेव्हा जबाबदारीने वागायला नको तिच्याशी? अजून नीट नाही वागू शकत मी तिच्याशी. म्हणजे अरे स्वतःच्या मनाला विचार, कधी नीट माणूस की वागलाय का तिच्याशी तू? बस झालं आप्पा, दरवेळी ऐकणार नाही मी तुमचं. एकदा जुलमाचा रामराम केला, आता माझ्याकडनं काही होणार नाही. मला वाटलं बोल्यावर उभं राहिलो संपलं सगळं. हे वाढतच चाललंय. आज काय हे, उद्या काय ते, परवा अजून काय. आता तिच्याशी नीटच वागा, तिला सुखात ठेवा, दुखवू नका, मन जपा तिचं. नाही होणार आहे माझ्याकडनं. नाही होणार? नाही होणार म्हणजे कसं? अरे तुमची चूक होती म्हणून घडलंय सगळं. हा, होती माझी चूक. करून घेतली ना शिक्षा. केलं की लग्न, बस झालं आता. एवढीच होती माझी कमिटमेंट. शब्द दिला नव्हता तिला सुखात ठेवीन म्हणून. उलट तिच्या सकट सगळ्यांना सांगितलं होतं मला हे जमणार नाही, जमणार नाही. ऐकलं का?
हो. आता काय करणार मग? आयुष्यभर तिला छळत राहणार? हे अजिबात नाही चालणार. तुमचे जे काय फणे पिणे आहेत ना, ते सगळे पासनात गुंडाळायचे, माळ्यावर टाकायचे. बायको आहे तुमची ती आता, वा नीट संसाराला लागायचं. पास झाली सगळी नाटकं. नाही होणार अप्पा. अरे नाही, बास झालं. लय ऐकलं तुमचं. तुम्ही म्हणाले क्रिकेट सोडा, सोडलं. इंजिनिअरिंग करा, केलं. नोकरी करा, केली. लग्न करा, केलं. अरे बास झालं आता. मला माझं स्वतःचं असं काय आहे का नाही? काय आयुष्यभर जगत राहायचं दुसऱ्याच्या मर्जीनं? अरे अभ्या, तुझ्या सुखाचा विचार करूनच सांगतायत ना ते. सुखाचा हे त्यानंतर माझं हित नाही असं वाटतं ना त्याच्यात. पण मला आहेत ना स्वप्न माझी. मला काय वाटतं याचा घरात कोणी विचार करणार आहे का नाही? दरवेळेला यांनी फरमान काढायचं ना, आम्ही आपलं होय मालक, होय मालक. घर आहे का तुरुंग आहे? अभि, बायको आहे ती तुमची. नको होती मला, अजूनही नकोय. माझ्या स्वप्नातली बायको ही असूच शकत नाही. हे धूळ आहे, धूळ. 10वीत असताना तिच्याशी मैत्री तोडली. आमचं जुळूच शकत नाही ना काही. आमचे विचार वेगळे, सगळंच वेगळं. नाहीच पटणार आमचं. काय केलं आणि तुम्ही? अनेक वर्षांपासून तुम्हाला हे माहिती आहे, तरी धोंडगळ्यात मारली ना माझ्या. बोललो का तुम्हाला एका शब्दानं? आणि आता तुम्हाला काय वाटतंय? लग्न झालंय म्हणून इतक्या वर्षाचा राग विसरायचा आणि प्रेम करायला लागायचं तिच्यावर? अरे माणूस आहे का मशीन आहे मी? काय बोलता? जी गोष्ट कधी आवडलीच नाही ती 7 फेरे घेतले ना आवडायला लागली. एक तर फिटनेसचा वेळ आहे मला, आणि घेऊन कुठं मिरू गावात? हिला तर लोक हसतेच रस्त्याने जाताना, आता मलाही हसते. हे पाय, तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, हे धूळ आयुष्यभर मिरवू शकत नाही मी. लते, ये बाळा ये. ये छान ला. त्याचं बोलणं मनावर नको घेऊला ते. नाही अप्पा. गरम डोक्याचा आहे तो, काय बी बोलतो. काही नवीन नाही ते, लहानपणापासूनची थेर आहेत ते. मी सांगतो ना, काही करून बापाच्या वाकड्यात शिरलंच पाहिजे. तुझ्यासाठी नव्हतं ते, माझ्या विरोधात आहे ना. तू नको लक्ष देऊ बरं त्याच्याकडे. नाही अप्पा, मला काय बी वाटत नाही त्याचं. मग डोळे का भरले बाळा तुझे? काय माहित, येतं आपोआप. आलं की पुसायचं, त्यात काय. मामी, आज आपण हसत हा सण साजरा करू. हे पा, गेलं पाणी. आता चला, तुम्ही बी हसा.
हेच ते तुझ्या मनातलं सौंदर्य त्याला का दिसत नाही हेच कळत नाही बे मला. पण जेव्हा तो हे बघायला लागल ना तेव्हा त्याचं आयुष्य बदलून जाईल. तुझ्या मनाची तुझ्या गुणांची तो कदर करायला लागल आणि मग पाय तू तुमचा संसार इतका सुखाचा होईल ना. मला खात्री आहे गं लते, आज नाही उद्या त्याला ते कळल. तुला बायकोचा मान प्रेम सगळं काही देईल तो. बापू